अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचा कल्याण होतो, तो सन्मार्गाला लागतो, उत्तम मार्गाला घेतो, आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळं घडून येतं. पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवल आनंद असतो, त्याला आपण निरानंद म्हणतो. केवल आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दुःख अशी एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. त्यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसलाय आणि समुद्राच्या किती लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत निहाळून राहिला.